नमस्कार. हां, छान. तुमच्यात नेहमीच ऊर्जा एनर्जी असते हे मला माहिती आहे, कारण मी गेली बरेच वर्ष अनुयोग विद्यालयात कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे अनेक कार्यक्रम केलेले आहेत तुम्हा मुलांसाठी. त्यामुळे इथे येणं, ह्या शाळेत येणं हा माझा सगळ्यात मोठा आनंद आहे. कारण तुम्हाला बघितलं की मन अगदी प्रसन्न होतं. कारण आजकालची मुलं बघितली की असं वाटतं बापरे, यांना काय, कुठे जातात ही पिढी कुठे चालली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर अनुयोग विद्यालयातली सगळी मुलं ही चिंतरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रत्येक सरांच्या मार्गदर्शनाखाली एक व्यवस्थित ध्येय गाठत आहे. आजचं संमेलन मला वाटतं 25वं आहे, हो ना? हां, तर अशी 25 संमेलनं आयोजन करू शकतात, पण त्याला जर तुम्ही एक हात दिला, तुमची इच्छा दाखवली, इच्छाशक्ती असली तर ते व्यवस्थित पार पडतं. ते 25वं काय, ते 100वंही लवकर व्हावं अशा मी सदिच्छा व्यक्त करते. व्यासपीठावरचे मान्यवर संतोष काळे सर, सुनील सावंत सर, समोर बसलेली संपदा पाडगावकर, मनीषा घेवडे, अच्छा संगीता कुरुंकर, ओके, घेवडे मॅडम पण ओळखीचेच आहेत, त्यामुळे त्यांचं नाव आपसूक तोंडात आलं. आजच्या स्वागताध्यक्ष आणि अध्यक्ष कार्यक्रमाचे मला अजून हे पण खूप कौतुक वाटतं शाळेचं, की शाळेत म्हणजे जे संमेलन होतं त्यात शाळेच्या विद्यार्थ्यांना एक सन्मान दिला जातो, मान दिला जातो. तो मला नाही वाटत इतर कुठल्या शाळेत असावा तरी. आणि म्हणून तुमच्या शाळेसाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवावा असं मी म्हणते. शाळा ही तुम्हाला अतिशय उत्तम लाभलेली आहे, हे तुमचं भाग्य आहे, अतिशय मोठं भाग्य आहे. कारण आपल्या जीवनात जे आहे ना, पुढची वाटचाल जी होते ती आईवडिलांच्या संस्कारामुळे असतेच, पण शाळा आणि शिक्षकांच्या सहकार्यामुळे आपण जास्त मोठी एक परिक्रमा करू शकतो किंवा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्हाला अशी शाळा मिळाली आहे आणि असे शिक्षक मिळाले आहे, तर तुम्ही एकमेकांचे असेच ऋणानुबंध ठेवा. आणि शाळेत जे काही शिकायला मिळतं ना, ते पुढच्या आयुष्यात म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे तसं फारसं काही मजा पण नसते आणि शिक्षण पण नसतं. त्यामुळे हे क्षण जे आहे ना तुमचे 10वीपर्यंतचे, ते तुम्ही खूप आनंदात जगून घ्या. अगदी निष्ठेने, प्रेमाने, आदराने, एकमेकांचा सन्मान करत. तुमच्या शाळेत को एज्युकेशन आहे, त्यामुळे तुम्हाला ही जाणीव आहे. लहानपणापासून तुमच्या ज्या मुली मैत्रिणी असतील आणि मुलींचे मुलं मित्र असतील, तर तुम्हाला एकमेकांबद्दल निश्चितच आदर असेल. आणि आजच्या पार्श्वभूमीवर म्हणावंसं वाटतं की तुम्ही मुलं ही पुढची पिढी चांगली घडली की कुठल्याही महिलेवर किंवा मुलीवर, स्त्रीवर अत्याचार होणार नाही. आणि तुम्ही असेच नेहमी खूप आनंदात राहा, एकमेकांना सहाय्य करा, एकमेकांच्या बरोबर उभे राहा, पाठीशी उभे राहा. म्हणजे शाळेतलंच नाही, खास करून मला मुलांना सांगायचं आहे की तुम्ही जसं आपल्या आईचा आदर करतात, बहिणीचा आदर करतात, तशीच मैत्रिणीचा पण आदर करायला शिका. कारण एक स्त्री असते, ती हे राष्ट्र घडवत असते. आणि अशी स्त्री म्हणजे भारतभूमीला पण आपण आई म्हणून मान देतो. बरोबर आहे ना? हॅलो, बरोबर आहे का नाही? तर म्हणून आपण मुलींना, आईला आणि मैत्रिणीलाही तेवढाच सारखा आदर, सन्मान दिला पाहिजे. कारण हे खूप गरजेचं आहे. जसं मुलं बाहेर बँकेत कामं करतात किंवा लहान असताना तुम्ही आता शाळेच्या बाहेरची कामं काही करत असाल घरची, त्याच्यात बँकेचं असेल किंवा लाईट बिल भरणं असेल, तर तुम्ही आईला मदत करतात का रे? व्हेरी गुड. कारण आईला मदत करणं म्हणजे स्वयंपाक
करणं किंवा आईला काही भाजीपाला न कंटाळता आणून देणं हे खूप गरजेचं असतं. कारण आज जरी तुम्ही म्हटलं ना की मी का स्वयंपाक करू, माझी बहीण आहे, ताई आहे, तर असं नाहीये. उद्या तुम्हाला उच्च शिक्षणासाठी फॉरेन कंट्रीत जायचंय ना, तर त्यावेळेस तुम्हाला आठवण येईल, अरे मी वरण भात शिकून घेतला असता तर बरं झालं असतं. म्हणजे कुठलंही काम करताना तुम्ही कंटाळा करू नका किंवा हे बायकांचं काम आहे, मुलींचं काम आहे असं म्हणू नका. जे समोर येईल ना ते काम शिकून घ्या. कधी आई आजारी असली, तिला एखादी खिचडी करून दिली तर तिला इतकं बरं वाटेल ना, तिला इतका अभिमान वाटेल तुमचा, आणि तुम्हालाही एक कृतज्ञता आईप्रती व्यक्त करता येईल. तसंच मुलींना सांगते मी, मुलींनी पण की हे पुरुषाची कामं आहे, मी बाहेर नाही जाणार असं न करता, जसं स्वयंपाक तुम्हाला आला पाहिजे तसे बाहेरची कामं पण आली पाहिजे. किंवा बाहेर गेल्यावर कोणी तुम्हाला अरे म्हटलं तर त्याला कारे सुद्धा म्हणता आलं पाहिजे. आणि एक योगासनं म्हणा किंवा जुडो, कराटे हे सुद्धा तुम्ही आवडीने शिकून घेतले पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे निसर्ग, पर्यावरण याचं सुद्धा तुम्ही संवर्धन जरूर करा. तुमच्या शाळा बघून तर ते अगदी प्रसन्नच वाटतं, कारण हे निसर्ग सुद्धा आपल्याला बरंच काही शिकवत असतो. बाहेरच्या जगाचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. त्या निरीक्षण करताना तुम्हाला खूप काही गोष्टी गाठीस बांधता येतात, हाताशी लागतात, आणि मग त्याचा आज उपयोग नाही झाला ना तर पुढे नक्कीच कधीतरी उपयोग होत असतात. म्हणून माझं एक म्हणणं आहे सर्वांनाच की तुम्ही कधीही शिक्षकांचा अनादर करू नका, निरीक्षण करा, योग्य तिथे बोला, पण फुकटची बडबड म्हणजे तुमचा शब्द कधीच उगा दौडू नका, कारण शब्दात खूप सामर्थ्य असतं. तर ते ह्या सगळ्या गोष्टी पाळत जा. आता कोणाकोणाला बागकामाची आवड आहे? घरात कोणाकोणाच्या झाडं आहेत? झाडं लावत नाही? अच्छा ठीक आहे, हरकत नाही. शाळेत जर असेल काही पर्यावरणाबद्दल तर खूप चांगलं आहे. किंवा मला वाटतं तुम्ही शाळेतर्फे काही ओसाड जागी किंवा जिथे गरज आहे तिथे नक्कीच झाडं म्हणजे वृक्षारोपण करायला जरूर जा. आणि शाळा आता नक्कीच हा माझा एक विचार उचलून धरतील अशी आशा आहे. तर या झाडाचंच एक मी तुम्हाला उदाहरण सांगते. कविता केलेली आहे. मला स्वतःला झाडाची म्हणजे माझी स्वतःची नर्सरी पण होती, काही कारणे ती बंद करावी लागली. पण झाडं आपल्याला खूप काही शिकवतात. ऑक्सिजन तर देतातच, पण आपल्याला न बोलता खूप सल्ले देत असतात. त्यातल्याच एका सल्ल्याची मी कविता केलेली आहे. ही कविता अशी आहे, कवितेचं शीर्षक आहे जीवनाचा मूलमंत्र. ऐका हा. झाडाची फांदी कापली तरीही, झाडाची फांदी कापली तरीही झाडाची वाढ काही थांबत नाही. त्या कापलेल्या फांदी अडून 2-4 फुटवे फुटतातच. बघितलंय तुम्ही कधी? पण आता इथून पुढे तुम्ही निरीक्षण करा. त्या कापलेल्या फांदी अडून 2-4 फुटवे फुटतातच. अशा वेळेस कौतुक वाटतं ते झाडाच्या जिद्दीचं. किती सहजतेने ते आपल्याला शिकवून जातं, जीवनाचा मूलमंत्र देऊन जातं की समोरचा एक दरवाजा बंद झाला तरीही दुसरे 2 दरवाजे उघडतील तुझ्यासाठी. होय, तुझ्यासाठी. तेव्हा नाराज न होता तू जरा आजूबाजूला बघ आणि
मिळणाऱ्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर कर, सुवर्ण संधीत रूपांतर कर. तर मंडळी, करणार ना आता तुम्ही तुमच्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर? अजून एक गोष्ट सांगते. आता गार्डन असतं, गार्डनमध्ये आपण सगळे जातोच, लहानपणापासून जातो फुगे फुगवायला किंवा फुगे उडवायला. गार्डनमध्ये गेलं की नेमका फुगेवाला असतो, तर फुगे आपण सगळे घेतो, बरोबर? एखादा तरी फुगा प्रत्येकाकडे असतो. खेळता खेळता कधी तो हातातनं सुटून जातो. तो सुटला, साधा फुगा असेल तर तो आपण पुढे जाऊन पकडतो. जर तो गॅसचा फुगा असेल आणि हातातनं सुटला असेल तर काय होतं? आकाशात उडून जातो, म्हणजे तो गगन भरारी घेतो. तर असंच एकदा एका मुलाच्या हातून फुगा सुटला. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा बाबा माझा फुगा सुटला, उडून गेला. तो का बरं उडाला? तर त्याचे वडील त्याला काही हसले नाही की काय बावळटसारखा प्रश्न विचारतोय, असं म्हटले नाही ते त्याला. त्याला म्हणाले, सांगतो. ते म्हणाले, त्या फुग्यात हेलियम नावाचा वायू होता, गॅस होता. आणि दुसरा जो तुझा फुगा तुझ्या हातात आहे, जो पुढे पळाला, त्याच्यात फक्त साधी हवा होती. त्यामुळे तो पुढे पळाला आणि त्याच्यात हेलियम वायू होता, म्हणजे एक विशिष्ट शक्ती होती त्याच्यात. त्यामुळे तो उंच उडाला, गगन भरारी घ्यायला लागला. तशीच इच्छाशक्ती, तसंच इंधन तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीत मनात बाळगा, ज्वलंत ठेवा, ती आग जागी ठेवा, जेणेकरून तुमचं ध्येय तुम्हाला नक्कीच गाठता येईल. ध्येय नेहमी कष्टसाध्य असतं. कुठलीच गोष्ट ही जी पटकन मिळते ना, त्याला मोल नसतं. पण जे कष्टसाध्य यश असतं त्याला नक्कीच खूप मोल असतं आणि त्याने तुमचं जीवन एक खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला जगता येतं. त्यामुळे आज तुम्ही अभ्यासाचा कंटाळा करू नका, तर अभ्यास आवडीने करा. अर्थात तुम्ही करत असालच, पण तरी एक मोठी म्हणून, किंवा तुमचे सारखी मुलं माझे आज आता त्यांचे लग्न झालेत पण ते गेलेत, म्हणजे माझ्या हातून गेलेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला त्यांना जसं सांगत होते तसे तुम्ही पण माझी मुलंच आहात. त्यामुळे कुठल्याही आईला नेहमी वाटतं की आपले मुलं आहेत ना, त्यांनी खूप चांगलं शिकावं, जगात एक चांगलं नाव कमावं आणि आपल्याला आणि आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना आनंद द्यावा. तेव्हा तुम्ही नक्कीच सगळे ही खुणगाठ मनाशी बांधून ठेवा आणि असंच आपल्या शाळेला सहकार्य करा आणि स्वतःचंही एक निश्चित ध्येय म्हणून किंवा निश्चित एक ध्येय गाठून सगळ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करा. एवढं सांगते. तुम्हाला परत एक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. शिकवले तुम्ही आम्हा भाषा मनाची जाणवाया, शिकवले तुम्ही आम्हा भाषा मनाची जाणवाया. खरंच शब्द